जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत। आणि आज मी तुम्हाला आंब्याचं झाड मी 2024ला मे महिन्यात लावलेलं दाखवलं होतं, व्हिडिओ दाखवला होता। आणि ते आता आंब्याचं झाड किती मोठं झालेलं आहे ते दाखवणार आहे। तर 2 वर्ष झाली। तर मे महिन्यात मी व्हिडिओ करायचा होता, तो माझा राहून गेलेला आहे काही कारणामुळे। आणि आता उशीर झाला, म्हणजे मेच्या 2 तारखेला हा व्हिडिओ अपलोड होणार होता, पण मला काही सवड मिळाली नाही आणि त्याच्यामुळे आता मी हा व्हिडिओ पुन्हा करत आहे। तर हे झाड किती मोठं झालेलं आहे, तर माझ्या अंदाजानुसार हे 6 ते 7 फूट उंचीचं तरी झाड झालेलं असेल, कारण कंपाऊंडच्या भिंतीच्या वरती गेलेलं आहे। 7-8 फूट उंचीचं झाड आहे हे, आणि भरपूर फांद्या फुटलेल्या आहेत, नवीन पानं आलेली आहेत। लावतानाचा व्हिडिओ आहे तो पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे झाड किती मोठं झालेलं आहे। तर हा गावाकडचा आंबा आहे आणि त्याचे आंबे मी दाखवले होते, यूट्यूबवर व्हिडिओ आहे तो पण। आंब्याची कोय कशी लावावी या नावाचा व्हिडिओ आहे। बरेच लोकांनी व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि सर्वांना ते आवडलेले सुद्धा आहेत। आणि एका सरांनी तर अशी कमेंट केलेली आहे की मी गेल्या वर्षी ज्या कोया लावल्या होत्या तोतापुरी आंब्याची, बऱ्याच दशहरा वगैरे बऱ्याच आंब्याच्या 5-6 कोया लावल्या होत्या, आणि ते आंबे आता किती मोठे झालेले आहेत ते पण दाखवा म्हणून सांगितलेले आहे। तर ते सुद्धा मी दाखवणारच आहे। पण हा आंबा पहा, आणि तो मागील 2 वर्षापूर्वीचा व्हिडिओसुद्धा पहा माझ्या चॅनलवरती। ह्याच आंब्याचे व्हिडिओ आहेत 2-3 वर्षापूर्वीपासूनचे, तर ते नक्की पहा, म्हणजे तुम्हाला कळून येईल की हा बादलीत आंबा होता। 2 वर्ष का 3 वर्ष हा बादलीत लावलेला आंबा होता, आणि तो नंतर काढून मी याच्यामध्ये लावलेला आहे। तर तुम्ही परत म्हणाल की आता तुम्ही वेगळं काय सांगताय, तर याची मी ग्रोथ दाखवणार आहे। आणि विषय असा होतो की आमच्याकडे पाणी नसतं, आणि आता हे विकत पाणी घेऊन आम्हाला ह्यांना रोज पाणी द्यावं लागतं। झाडं जगवणं खूप मुश्किल असतं। आमच्याकडे बोर आहे, पण आम्हाला गव्हर्मेंटचं नळाचं कुठलंही पाणी नाही आहे। तर दर महिन्याला आम्ही 2 एक्स्ट्रा टँकर घेतो पाण्याचे झाडांसाठी, कारण माझ्याकडे झाडं खूप आहेत, मोठी मोठी फळांची झाडं आहेत, आणि ते सुद्धा मी इथं आल्यानंतर लावलेली आहेत। तर सर्वच झाडं आहेत, सर्वच फळांचे झाडं आहेत, फुलांचे आहेत, आणि ते मला आवडतं। मी आवळ्याचं बी लावलं होतं, हे पहा आवळ्याचं झाड तयार झालेलं आहे। मोठा आवळा असतो ना तो। आता हे लावायचं कुठं तेच मला कळत नाही, माझ्याकडे इतकी जागा फुल झाली ना आता। तर गेल्या वर्षी मी ही केशर आंब्याची कोय लावली होती, आता किती छोट्या डब्यामध्ये आहे, पण किती छान झालेली आहे पहा। वास एवढा नाही आहे, पण छान झाले रोप, याला पण कुठेतरी लावावं लागेल। मी बाजारातून आंबे आणले ना, ते खूप गोड लागले की त्याची कोय लावून ठेवते। अशाच पद्धतीने मी बरेचसे आंब्याचे झाडं तयार केलेले आहेत, ते सुद्धा पाहूयात। तोतापुरी आंब्याचं रोप आहे, पाणी नसल्यामुळे जरा खुरचुटून राहिलेलं आहे, हे पहा। आणि हे दशहरा, चौसाळा, कुठले आंबे गेल्या वर्षी मी लावले होते। हा गावाकडचा आंबा, हा एक आंब्याचं रोप मेले याच्यातलं, पण हे एवढे आहेत। ह्याचा सुगंध पण खूप छान आहे।